नमस्कार. मजासवाडी सर्वोदयनगरचा जो पुनर्विकास आहे त्यासाठीचा हा जो अपडेट गेल्या काही महिन्याभरातला जो काही पूर्ण पुनर्विकासासंदर्भातला अपडेट आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व सभासदांपर्यंत देतोय. कालच्या दिवसातच 95A ची नोटीस जी 22 लोक आहेत त्यांना सर्व करण्यात आली आहे म्हाडाकडून. त्या अगोदर आपण जे अनेक प्रयत्न केले ज्यात आपण म्हाडाच्या सीईओना भेटलो, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्याचप्रकारे हायकोर्टातनं आपण ऑर्डर मिळवली ज्यात जी काही कारवाई झाली पाहिजे ती म्हाडाला डायरेक्शन्स पण दिल्या गेल्या आणि त्यानंतर म्हाडामध्ये देखील आपल्या स्थानिक खासदारांसोबत एक मीटिंग झाली. तर अशा अनेक गोष्टी गेल्या काही महिन्याभरात घडलेल्या आहेत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करू या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आपल्या सर्वांपर्यंत देऊ. आपल्यासोबत संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत बने साहेब. तर मला वाटतं बने साहेब, सर्वात प्रथम आपण जी म्हाडामध्ये हिअरिंग झाली त्यात आपल्याला अपेक्षा होती की आपण जी कोणती भूमिका मांडली त्यातनं आशा हीच होती की आज प्रोजेक्ट पूर्ण एका चांगल्या दिशेला चालला आणि कुठेतरी आता ही जी 22 लोक जी अडचण होत आहेत ते लवकरात लवकर त्यांच्याबद्दल एक न्यायनिवाडा व्हावा आणि त्यातून पुढील प्रोजेक्टची वाढ झाली पाहिजे. नमस्कार. आता तू सांगितल्याप्रमाणे म्हाडाने कालच 95A ची जी ऑर्डर आहे, ती नोटीस आहे, 7 दिवसामध्ये ती घरं खाली करायची आहेत अशा पद्धतीची नोटीस या 22 लोकांना काढलेली आहे. खरं तर खूपच उशीर झालेला आहे. 6 महिन्याचा विलंब झालेला आहे. या 22 लोकांमुळे हा प्रोजेक्ट 6 महिन्याने पुढे जाणार आहे. 6 महिने लोकांना घरभाडं भेटलेलं नाही आणि अशा परिस्थितीत चालू झालेला प्रोजेक्ट पुन्हा अडथळा आलेला आहे आणि त्याची आता म्हणजे त्याचं निवारण होणार आहे. 95ची जी नोटीस आहे, अंतिम नोटीस आहे, ती दिलेली आहे आणि म्हाडाने 7 दिवसामध्ये हे जर खाली नाही झालं तर त्यांच्या पद्धतीने ते पोलीस बंदोबस्तामध्ये लोकांना घरं खाली करावी लागतील. खरं तर यासाठी आपण अनेक प्रयत्न केले. आपण म्हाडाच्या सीओना 2 एप्रिलला भेटलो, 200 लोक जाऊन भेटलो, त्यांनी आपल्याला कमिटमेंट दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः भेटलो होतो, आम्ही 4 लोक भेटलो, त्यांनी VPना तसे लेखी निर्देश दिले होते. परंतु थोडा विलंबच होत होता, त्याच्यातून काही निष्पन्न होत नव्हतं. त्यानंतर अचानक 5 मेला सीओच्या ऑफिसमधून आम्हाला पत्र आलं की खासदार रवींद्र वायकर साहेबांच्या उपस्थितीत एक मीटिंग होणार आहे या 22 लोकांच्या संदर्भात आणि पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये. तर वायकर साहेब त्या दिवशी उपस्थित होते आणि म्हाडाच्या सीओने त्यावेळी रोखठोक भूमिका मांडली आणि वायकर साहेबांनी देखील आता खूप विलंब झालेला आहे. आपले जसे 579 लोक आहेत तसेच 325 लोक सेल पोर्शन मधले आहेत, हे आपलीच लोक आहेत आणि आता कुठेतरी म्हणजे त्याने एक शब्द वापरला होता, कोळसा किती उगाळला तर काळाच. तर आता कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हा प्रोजेक्ट मार्गी लावायला पाहिजे अशी त्यांनी भूमिका उशिरा होईना पण ती भूमिका त्यांनी मांडली आणि सीओने तर स्पष्ट सांगितलं जी काही कारवाई सोसायटीने आणि डेव्हलपरच्या वतीने झालेली आहे, मुळात हा डेव्हलपर हा NCLTच्या मार्गातून आलेला आहे, प्रोसेसमधून आलेला आहे. त्यांनी जे काही कमिट केलं आहे ते सेटलमेंट डीड केलेलं आहे, ते कोर्टामध्ये फाईल केलेलं आहे आणि मुळात 92 लोकांपैकी 70 लोक जेव्हा खाली करतात मग त्यांच्यावरती दबाव होता, कशा कारणाने गेले काय केले तो भाग वेगळा, पण त्यांनी स्वतःहून आपला ॲग्रीमेंट केलं, त्यांचे कॉर्पस घेतला, घरभाडं घेतलं, आपली घरं खाली केली, त्यांच्या भंगाराचे पैसे घेतले, अशी सगळं सुरळीत सगळं पार पडलं. कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, पण असं असताना सुद्धा या 22 लोकांनी या प्रोजेक्टला वेठीस धरलं आणि ते वेळोवेळी वायकर साहेबांकडे बैठका घेत होते. त्या 6 महिने ही भूमिका घ्यायला सुद्धा वायकर साहेबांनी 6 महिने लावले. त्यानंतर सुद्धा आता ही 5 मेला मीटिंग झाली, त्याच्यानंतर त्याचे मिनिट्सही आलेले आहेत. त्याच ठिकाणी ठरलं की आता आपण प्रोजेक्टला जायचंय, तरी देखील या 22 लोकांनी स्वतःहून कुणी येऊन पुढे की आम्ही खाली करायला तयार आहोत असं बोललेलं नाही. म्हणजे खरोखर ते आता वायकर साहेबांचं देखील ऐकतात की नाही असा प्रश्न आता आपल्याला पडलेला आहे. कारण काल शेवटी नाईलाजाने त्यांना नोटीस बजवावी लागली. त्याच्या अगोदर एकाने कुणीतरी भूमिका घेतली असती, एकाने तरी की आम्ही खाली करायला तयार आहोत, तर एक समजू शकलो असतं की त्या मीटिंगचं सीओचं बरोबर वायकरांच्या उपस्थित झालेलं मीटिंगचं फलित झालं. पण तसं दुर्दैवाने झालेलं नाही आणि म्हाडाला ही कारवाई करावी लागते आणि आता ही जबाबदारी म्हाडाची आहे. म्हाडा म्हणजे सरकार आहे, त्यांचे एक धोरण असतं, त्यांची एक भूमिका असते आणि त्याला कायदेशीर बाजू सुद्धा असते. त्यामुळे म्हाडाने जो घेतलेला निर्णय आहे तो आता अंमलबजावणी त्याची होईल आणि ही घरं खाली करतील. आता आपला विषय राहिला बाकीचा, आपला प्रोजेक्ट, सगळी प्रोजेक्टची कामं थोडी चालू आहेत, पण मुळात जो वेग घ्यायला पाहिजे तो नाही आहे. ही लोक घरं खाली करतात. पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला जे घरभाडं थकलेलं आहे
ते विकासकाने द्यायचं आहे. त्याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे आणि निश्चित विकासकाने आतापर्यंत ज्या कमिटमेंट आहेत ते स्ट्रिक्ट आहेत. असं झालं जसं लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच वागतात. त्याप्रमाणे आपला प्लॉट खाली झाल्यानंतर ते आपल्याला भाडं सर्वांना दिलं जाईल हे निश्चितच. आणि सीओ समोर काही कमिटमेंट केलेलं आहे. डी विंगचं काम चालू करायचं आहे. एबीसी विंगची जी कामं आहेत, रिपेअरिंगचं काम आहे. रिपेअरिंग लिकेज जे काय काम आहेत, सुविधा आहेत, त्या सर्व त्यांनी कमिट केलेल्या आहेत सीओ समोर आणि नक्कीच ते ऑनर करतील. त्याचप्रमाणे PAAA असेल, सप्लिमेंटरी अग्रीमेंट आहे, त्या गोष्टी सुद्धा प्रोग्रेसमध्ये आहे. म्हणजे जे कमिट केलेलं आहे ते पूर्ण होणार आहे. फक्त या 22 लोकांच्या वतीने जी कमिटमेंट होती किंवा वायकरांनी जे सुचवलं होतं ते या परिस्थितीमध्ये झालेलं नाही, हे दुर्दैव. आणि महत्वाचं म्हणजे की आता आपण प्लॅनिंगचा पार्ट असेल, मग सप्लिमेंटरी एग्रीमेंट असेल, PAAA असतील, हे देखील आपण जनरल बॉडीमध्ये सर्वांसमोर आपण नेणार आहोत, ते प्रेझेंट करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर बरोबर आहे. आपण हे करत आलेलो आहे. पूर्वीपासून आपलं ट्रान्सपरन्सी आहे, आपण प्रोसेस फॉलो केलेलं आहे, म्हणून आजपर्यंत इथे पोहोचलो. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागलं, म्हाडाची ऑर्डर काढण्यासाठी हायकोर्टामध्ये जावं लागलं आणि आमच्या या कार्यतत्परतेमुळे हायकोर्टाने सुद्धा ही गंभीर बाब लक्षात घेऊन 8 दिवसामध्येच निर्णय दिला. 8 दिवसामध्ये निर्णय दिला की म्हाडाने ही कारवाई करायला हवी. आणि आपल्याला सगळ्यांना जे हजर होते सीओकडे, ते सीओने बजावून सांगितलं की आमच्याकडे हायकोर्टाची ऑर्डर आहे आणि कोर्टाच्या ऑर्डरचा कंटेम्प्ट किंवा कोर्टाचं अवमान मला करायचा नाही. माझ्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोर्टासमोर उभं राहावं लागू नये, अशा पद्धतीने मला कामं करायचं. जर तुम्ही सहकार्य केलं तर ठीक आहे, नाहीतर म्हाडा आपापल्या पद्धतीने जे काय कारवाई आहे ती करावी लागणार. हे वायकरांच्या उपस्थितीत म्हाडाच्या सीओने त्यावेळी तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे अजूनही कोणाला भ्रम असेल, जर म्हाडाचे सीओ सांगत असतील, ते एक IAS ऑफिसर आहेत, सरकार आहे, ते एवढ्या त्या सगळ्या त्यांच्या ऑफिसर असतील, आपण सगळे इथे एवढं पब्लिक असो, वायकर साहेबांसो, त्यांच्या साक्षीने त्यांच्या समोर हे सांगत असताना त्याला काहीतरी किंमत असेल, त्याला काहीतरी वेटेज असेल. मग त्या अपरोक्ष आपल्याकडे काही विद्वान मंडळी असतील आणि त्याला काही फाटे फोडायचे प्रयत्न करत असतील, ते चुकीचं आहे. त्यांनी समजून घ्या की ही प्रक्रिया म्हाडा आता आपल्या पद्धतीने पूर्ण करेल. आणि मला वाटतं गेल्या 6 महिन्यात सगळ्या सभासदांनी ज्या पद्धतीने आपल्या सोबत उभे राहिले, अनेक अडचणी आपण चाललेलो, पण सर्व सभासद जिथे पाहिजे तिथे आपल्या सोबत उभं राहून आपल्यासोबत साथ दिली. खरंच त्यांच्यासाठी खरंच मी मनापासून आभार व्यक्त करीन. म्हणजे एवढं पेशन्सली या सगळ्या प्रवासात आपल्या सोबत राहिलेत. आणि खरंच इतर देखील सभासद जे सगळी लोक आहेत, जे प्रत्येक वेळी अपडेट घ्यायचे की काय चाललंय, पण कुठल्याच प्रकारे असं म्हणजे आपल्या सोबत राहिले, त्याचा एक महत्वाचा भाग आहे नक्की याच्यात. कमलेश, हे 6 महिने नाही, आपली मागची 10-12 वर्षाचा हा संघर्ष आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आपल्यावरती आहे. आपल्यावरती म्हणजे आपण एक कुटुंब म्हणून वागतो, आपण ट्रान्सपरंट राहतो, आपण संघर्ष एकत्र केलेला आहे आणि तो सगळ्यांना जसाच्या तसा माहिती आहे. कालही काही लोक आले, आपण जर संघर्ष केला नसता आज आपलं काय झालं असतं. म्हणजे तू विसरला असेल तो मुद्दा की परवा 2 दिवस आपल्याकडे सीबीआयची इन्क्वायरी चालू होती. बरोबर. ऍक्मे मुळामध्ये आता त्यांची सीबीआयची इन्क्वायरी झाली, म्हणजे डुबले काय म्हणतात त्याला, सर्वनाश झालेला आहे त्यांचा. जर आपण ह्या काही जी मागची पावलं उचलली नसती, अजून भयानक स्टॉप परिस्थिती वर्क असते. आपण केले नसती किंवा स्टॉप वर्क केले नसती किंवा टर्मिनेशन केलं नसतं, तर हा एनसीएलटीचा प्रकार पुढे झाला नसता. आणि आज एकमेव एनसीएलटीमुळे आपण वाचलेलो आहोत. नाहीतर या लिटिगेशनमध्ये सीबीआयच्या ट्रॅपमध्ये फसलेला ऍक्मे हे सोडवताना आपल्याला पुढची पिढी, आपली पुढचा जन्म घ्यायला लागला असता. एवढं क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेट झालेलं असतं, आपल्याला काहीच मार्ग नव्हता. कारण त्यांना सीबीआय काही करू शकलं असतं ना, कोर्ट काही करू शकलं असतं. पण मुळात एनसीएलटी मध्ये येऊन ऍक्मे बाहेर झालेले असताना त्यांची आता जे क्रिमिनल प्रोसिडिंग असते चालू राहील. आपला प्रोजेक्ट बाहेर आलेला आहे, हे आम्ही केलं असं म्हणून आम्हाला कोणीतरी बुद्धी दिली असेल. आम्हाला एवढं माहित नव्हतं हे पुढे काय घडणार आहे, पण आपण निश्चित आपल्याला कुठून तरी बुद्धी झाली आणि आपण स्टॉपवर करावं सुचलं, आपल्याला टर्मिनेशन करावं सुचलं, आपल्याला जुनी कमिटी बदलावी सुचलं. हेच जर जुनी कमिटी असते, हाच जर डेव्हलपर असता आजच्या घडीला, तर आपला प्रोजेक्ट संपला होता. आपल्याला घरं मिळणं, भाडं मिळणं शक्यच नव्हतं. आणि तर ह्या अशा पद्धतीने हा संघर्षामध्ये सगळ्यांचं पुण्य आहे बोलतो. आपले जे काही सभासद आपल्यात आज हयात नाही आहेत, त्यांचं एक स्वप्न होतं, त्यांचेही आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील, आपली शांतादुर्गा देवीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय. आणि यापुढे सुद्धा निश्चित या मंथेंडपर्यंत सगळं सुरळीत व्हावं
अशी एक अपेक्षा आहे. आणि महत्वाचं जेव्हा सीबीआयची लोक आपल्याला विचारत होती तर जुन्या कमिटीने ज्या पद्धतीने कामं केली आणि विकासकासोबत खरंच म्हणजे कमलेश सीबीआय म्हणजे पोलीस नाही, पोलिसांपेक्षा जेव्हा पोलिसांचं काम संपतं किंवा पोलिसांची काय कार्यक्षमता कार्यशक्ती म्हणतं काय मला शब्द आठवत नाही संपते तेव्हा सीबीआय येतं. हा मुळात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सीबीआय नियुक्त झालेला आहे आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. ते पाताळात जाऊन खोदून काढतील. हा मोठा फ्रॉड आहे, आपल्याला समजण्या पलीकडे आहे. आणि ज्या पद्धतीने तो आपली इन्क्वायरी झाली, म्हाडाच्या अधिकाऱ्यांची इन्क्वायरी झाली, सगळे 30-35 लोक सेलची लोक होती आणि विकासक सप्लायर कॉन्ट्रॅक्टर, ज्या पद्धतीने ते चालू आहे याच्यामधून ज्यांनी फ्रॉड केलं, ज्यांनी या फ्रॉडला मदत केली, कुठल्याही प्रकाराने केली असेल, त्या सगळ्यांचे न करता ते जे सगळं काय आहे ते इथल्या इथं त्यांना ते भोगावं लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही, कारण ती प्रोसेसमध्ये आहे, का न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती त्यांच्या पद्धतीनं होईल. पण एकच सांगतो की हे एवढं भयानक जे आता होणार आहे त्याच्यातून आपण वाचलेलं आहे आपल्या सर्वांच्या कृपेने, आशीर्वादाने, आपल्या इच्छेने. त्यामुळे इच्छाशक्ती सुद्धा महत्वाची असते. आपण एवढा संघर्षातून पुढे जात असतो तर त्या सगळ्यांची इच्छाशक्ती प्रचंड असल्यामुळे आपण या सगळ्यातून बाहेर पडलोय. लोकांना कल्पना नाहीये की काय नेमकं घडतंय, कारण इथपर्यंत आपण डीपमध्ये गेलेलो नाही. पण जेव्हा आम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड असतो तेव्हा आम्हाला कळतं की किती गांभीर्य आहे या प्रकरणाचं. तर सगळ्यांना एक निश्चित राहा. आणि या सीबीआय मुळे आपल्या प्रोजेक्टवर कोणतीही अडचण येणार नाहीये हे आम्ही स्पष्टपणे समजून घेतलेलं आहे. ज्यांनी फॉल्ट केलेलं आहे, ज्यांनी फ्रॉड केलेलं आहे त्यांची सुटका नाही, पण आपण सुटलेलो आहोत. आपल्या प्रोजेक्टला काही अडचण नाही. विकासकांनीही सुद्धा त्यांची जी काय कम्प्लायन्स आहेत ते केलेल्यामुळे त्यांच्या दृष्टीनेही काही प्रॉब्लेम नाहीये आणि हा प्रोजेक्ट म्हणजे कोणते अडथळे येणार नाही. अडथळे आपलेच लोक आणतायत, त्यांना सुबूत द्यावी परमेश्वराने, एवढीच अपेक्षा. आणि एक उत्तम उदाहरण म्हणजे बनेसाहेब जेव्हा म्हणाले की आपण सगळे कुटुंब आहोत, तर म्हाडामध्ये जी हिअरिंग झाली वायकर साहेबांची इथे, जेव्हा वायकर साहेबांनी हे म्हटलं की हा ग्रुप आणि ह्या ग्रुपनी जेव्हा असं अप्रोच केल्यानंतर इमिजिएटली बनेसाहेबांनी सांगितलं आम्ही दोघं पण एकच ग्रुप आहोत. ही एक चांगली ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली की आपल्यातले विषयांबद्दल मतभेद असू शकतात पण आपण सगळे एक आहोत. हेच बनेसाहेबांनी तिकडे दाखवून दिलं. तर आजही आम्ही तुम्हा सर्वांना हे 579 हे आपलं कुटुंब आहेत. तर माझी सर्वांना विनंती असेल की कोणत्याही अफवांवर, स्पेशली खूपशे मेसेजेस फिरत असतात, येतात आमच्याकडे पण सगळे, तर दुर्लक्ष करा. कालच एक कॉम्बिनेशन इंटरप्ट करतो मी तुला. कालच मला 2 लोक येऊन भेटून गेले. बनेसाहेब आता लोक म्हणतात आपण कोर्टामध्ये जाणार, मग काय होणार. 6 महिने लोकांनी प्रोजेक्ट थांबवला, काय झालं, आपला प्रोजेक्ट पुढे 6 महिने गेला, आपल्याला भाडं मिळालं नाही. पण आता म्हाडाने निर्णय घेतलेला आहे आणि असं कुठलंही कोर्ट नाही जे म्हणेल की 4% लोकांचं म्हणणं बरोबर आहे आणि 96% लोक चुकीची आहेत किंवा जी प्रोसेस चुकीची आहे, एनसीएलटी चुकीची आहे, असं कुठलंही कोर्ट म्हणणार नाही. तर ज्यांना काही अफवा पसरवायची असते त्याला कोणाला कोर्टात जायचं, प्रत्येकाला अधिकार आहे कोर्टात जाण्याचा, सगळा चॅलेंज करण्याचा सगळ्याचा अधिकार आहे. ते आता चॅलेंज त्यांनी करायचं नाही, ते म्हाडाच्या ऑर्डरला करायचं आहे. आणि यापूर्वी पण चॅलेंज झालेले आहेत. आम्ही सुद्धा त्यावेळी 95च्या अगेन्स्ट हायकोर्टामध्ये गेलो होतो, ते निर्णय आलेले आहेत. म्हाडाच्या डझनभर कारवाईच्या त्याला चॅलेंज केलेलं गेलेलं आहे. डझनभर ऑर्डर असतील हायकोर्टाच्या. तर ज्यांना हा सर्व मार्ग आहे, पण तुम्ही निश्चिंत राहा, कारण कायदेशीर प्रक्रियेमुळेच आपण इथपर्यंत आलो आणि इथून सुद्धा आपलं सगळं सुरळीत होणार आहे. तर अफवांवर विश्वास ठेवून ज्यांना जायचं असेल ते जातील कोर्टामध्ये. म्हाडाची जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे कारवाई होणार आहे. ठीक आहे. तर कोणाला काहीही असेल तर तुम्ही सोसायटी ऑफिसमध्ये या. ठीक आहे. आणि धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू.